हॅलो गर्ल्स अँड बॉयज, आपला टॉपिक चालू है वेक्टर आणि वेक्टरमध्ये आज आपण घेणार आहेत होमवर्कची प्रॅक्टिस. तर लास्ट डे मैंने आपको होमवर्क दिया था आणि त्या होमवर्कची आज आपण काय घेतो बेटा, प्रॅक्टिस. मोस्ट ऑफ स्टुडंटने सॉल्व केला, काही जणांनी सॉल्व केलं पण आन्सर नाही आलं, तर काही जणांनी सॉल्व केलंच नाही. तो चलिए अभी हम स्टार्ट करते हैं. दैट इज द प्रैक्टिस ऑफ दैट होमवर्क क्वेश्चंस. सो चलो रीड करेंगे. फाइंड द यूनिट वेक्टर इन द डायरेक्शन ऑफ वेक्टर आर इज इक्वल टू 4i प्लस जे प्लस 8k. आपल्याला काय फाइंड आउट करायचं बेटा, वी हॅव टू फाइंड आउट द युनिट वेक्टर. तो आपल्याला माहिती आहे युनिट वेक्टरची कन्सेप्ट आपल्याला झाली आहे. युनिट वेक्टर, सो दॅट इज अ वेक्टर आर इज इक्वल टू दॅट इज वी हॅव गिवन, आणि ते म्हणजेच काय रे बेटा 4i प्लस जे प्लस 8k. ठीक आहे. युनिट वेक्टर इज नथिंग बट कॅप वेक्टर, दॅट इज कॉल्ड ॲज द आर कॅप. युनिट वेक्टर काय असतो, त्या वेक्टरला त्या वेक्टरच्या मॅग्निट्यूडने डिवाइड करायचं. सो दॅट इज हियर, सो दॅट इज अ वेक्टर आर डिवायडेड बाय मॉड ऑफ दॅट वेक्टर आर. सो दॅट इज हियर. मग इथे बघूया आपण काय आहे बेटा, 4i प्लस जे प्लस 8k. आता आपल्याला याचं मॅग्निट्यूड घ्यायचं. मॅग्निट्यूड म्हणजे काय असेल, अंडर रूटमध्ये आयच्या कोइफिशियंटचा स्क्वेअर प्लस जेच्या कोइफिशियंटचा स्क्वेअर प्लस केच्या कोइफिशियंटचा स्क्वेअर. 4चा स्क्वेअर किती आहे बेटा 16. 1 आहे इथे, किती आहे बेटा 1 स्क्वेअर 1. 8चा स्क्वेअर किती आहे बेटा 64. सो दॅट इज हियर. तो आन्सर क्या आएगा, सो 4i प्लस जे प्लस 8k होल डिवाइडेड बाय 64 plus 16, that become the 80 and that 1 that is the under root 81. जर हे अंडर रूट 81 आहे तर याला पुढे जाऊया आपण. सो दॅट इज द युनिट वेक्टर आर कॅप, आणि हा आहे इथे 4i प्लस जे प्लस 8k. ओके बेटा, अपॉन यहाँ पे देखो अंडर रूट 18 तो कितना आएगा बेटा 9. तर आता आपण काय करूया, याचा 9 हा तिघांचा LCM आहे, त्याला सेपरेट करूया. सो दॅट इज द युनिट वेक्टर इज इक्वल टू दॅट बिकम 4/9i प्लस 1/9j प्लस 1/8, सॉरी 1/8 नाही 8/9 येईल, कारण इथे सर पाहिला पण. सो दॅट इज हियर 8/9 आणि हे काय येईल बेटा k. सो दॅट इज आवर युनिट वेक्टर. तर तो आपला काय झाला बेटा युनिट वेक्टर. व्हॉट इज दॅट युनिट वेक्टर, युनिट वेक्टर इज नथिंग बट द गिवन वेक्टर इज डिवाइडेड बाय इट्स मैग्नीट्यूड. ओके, तो समझ में आना चाहिए. चलिए बेटा हम नेक्स्ट क्वेश्चन की तरफ जाएंगे. व्हाट इज दैट नेक्स्ट क्वेश्चन, व्हाट इज दैट नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बघूया आपण, रीड करेंगे हम. नेक्स्ट क्वेश्चन क्या है, मैं पेन सेलेक्ट कर रहा हूँ. ठीक है. वेक्टर a इज इक्वल टू 2i प्लस 7j प्लस 3k and vector b is equal to 3i plus 2j plus 5k. Find the component of vector a along vector b. ॲक्च्युली हा जो क्वेश्चन आहे ना, दोन कन्सेप्टवर बेस आहे. एक आहे डॉट प्रोडक्टवरती आणि दुसरा आहे दॅट इज द रिझोल्युशन ऑफ वेक्टर. त्याच्यामध्ये मोस्टली आपला एक पॉईंट झाला डॉट प्रोडक्ट आणि रिझोल्युशन ऑफ वेक्टर आपण जे की नेक्स्टच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तरी पण मी तुम्हाला इथे सांगतोय व्हॉट इज दॅट रिलेशन. कधी बी याद रखो बेटा, हे दोन ट्रिक आहेत, हे विसरायचं नाही. आणि ते म्हणजेच काय, मी इथं लिहिल कंपोनंट ऑफ ए अलॉंग वेक्टर बी, ही एक पॉसिबिलिटी असू शकते. ओके, अँड नंबर 2 दॅट इज कॉल्ड कंपोनंट ऑफ वेक्टर बी अलॉंग वेक्टर ए. कारण आपल्याला जर पाहिलं तर आपल्याला वेक्टर किती दिले तर बेटा, वी हॅव गिवन द 2 वेक्टर, वेक्टर ए अँड वेक्टर बी. आता बघा, कंपोनंट ऑफ वेक्टर ए अलॉंग बी वेक्टर बी आणि कंपोनंट ऑफ बी वेक्टर बी अलॉंग वेक्टर ए. जर कंपोनंट ऑफ वेक्टर ए अलॉंग बी असेल सो दॅट इज कॉल्ड ॲज द ए कॉस थीटा. ओके, अँड कंपोनंट ऑफ बी अलॉंग ए असेल तर त्याला काय म्हणायचं आपण, बी कॉस थीटा. सो आर यू गेटिंग माय पॉइंट. ये आपको यहाँ पे समझ में आना चाहिए. हे नोटबुकमध्ये तुम्ही हॉरिझॉन्टल मार्जिनमध्ये नोट करा. सो दॅट इज हियर. अपन पुढे रिझोल्यूशन हा पॉइंट घेणार आहे, तब हमको और डिटेल में पता चलेगा. बट बिफोर दैट, कंपोनेंट ऑफ ए अलॉन्ग वेक्टर बी, कंपोनेंट ऑफ वेक्टर ए अलॉन्ग वेक्टर बी दैट इज कॉल्ड ए कॉस थीटा, आणि कंपोनेंट ऑफ वेक्टर बी अलॉन्ग वेक्टर ए दैट इज कॉल्ड बी कॉस थीटा. आपल्याला काय करायचं बेटा, ए कॉस थीटा. अभी मेरे को बताइए, कॉस आणि साइन हे दोन टर्म्स आहेत. कॉस कुणामध्ये येतो बेटा, डॉट प्रोडक्टमध्ये येतो, आणि साइन कुणामध्ये येतो, क्रॉस प्रोडक्ट. तो ऑब्वियसली आपल्याला इथे काय यूज़ करायचं आहे, डॉट प्रोडक्ट. आर यू गेटिंग माय पॉइंट. तो ये आपको समझ में आना चाहिए. चलो मैं यहाँ पे अगर देखा जाए तर मग इथे घेऊया की आपल्याला इथे एक्झॅक्ट काय फाइंड आउट करायचं. तो वी हॅव टू फाइंड आउट दॅट कंपोनंट ऑफ. सो देख लो, फाइंड द कंपोनेंट ऑफ ए अलॉन्ग वेक्टर बी. वेक्टर ए अलॉन्ग वेक्टर बी म्हणजे काय फाइंड आउट करायचं है, ए कॉस थीटा. तो चलो अभी हम स्टार्ट करते हैं. सो मैं यहाँ पे लिखता हूँ वेक्टर ए डॉट वेक्टर बी इज इक्वल टू दॅट इज कॉल्ड ॲज द ए, परत इथं काय घेतो बी इंटू काय रे बेटा कॉस थीटा.
सो दॅट इज हिअर. आता इथे बघ आपल्याला व्हेक्टर ए अलॉंग व्हेक्टर बी म्हणजे ए कॉस थिटा घ्यायचं आहे. म्हणजे मी असं लिहिलं तर चालेल, ए कॉस थिटा इज इक्वल टू, इकडचं मल्टिप्लाइड इकडे डिवाइड झालं तर काय येईल बेटा, व्हेक्टर ए डॉट व्हेक्टर बी अपॉन बी. हे दॅट इज हियर वेक्टर ए वेक्टर बी चा डॉट प्रोडक्ट अपॉन वेक्टर बी चा काय आहे बेटा, मॅग्निट्यूड. सो इसको हम क्या बोलेंगे, सो दॅट इज कॉल्ड ॲज, याला काय म्हणायचं आपण, याला म्हणायचं कंपोनंट ऑफ वेक्टर ए अलॉन्ग वेक्टर बी. सो दैट इज हियर. ये समझ में आया बेटा, तो आपको समझ में आएगा बहुत अच्छे से. सो दैट इज हियर. मग इथे घेऊया 2i प्लस 7j, सो 7j प्लस 3k. ओके डॉट, सो दैट इज हियर 3i प्लस 2j प्लस 5k. ओके बेटा अपॉन, आता याचं मॅग्निट्यूड काढायचं व्हेक्टर बी अंडर रूटमध्ये 3चा स्क्वेअर काय येईल रे बेटा 9 प्लस 2चा स्क्वेअर काय येईल रे बेटा 4 प्लस 5चा किती येईल रे बेटा 25. सो दॅट इज हियर. क्या आएगा देख लो. आता डॉट प्रोडक्टमध्ये ए फॉर्म्युला काय आहे, a1a2 प्लस b1b2 प्लस c1c2. ठीक आहे ना बेटा, a1a2 प्लस b1b2 प्लस c1c2. a1 हे दॅट इज a1 b1 c1, a2 b2 c2, a1 a2 that is called as we can say 2 into 3 plus b1 b2 7 into 2, so that is here 7 into 2 plus 3 into 5 c1 c2 3 into 5 upon under root मध्ये 25 plus 9 that become किती होईल बेटा 34 plus 4 that is called as the 38. रिलेशंस थोड़ा आपल्याला कळालं पाहिजे कि व्हाट इज़ दैट पॉइंट. तो यहाँ पे देखा जाए तो मैं यहाँ पे लिखता हूँ 38. चलो अभी हम यहाँ पे लेते हैं बेटा व्हाट इज़ दैट आंसर, 2 into 3 दैट बिकम द 6 प्लस, सो 7 into 2 दैट बिकम द 14 प्लस 5 into 3 दैट बिकम द 15. ओके अपॉन अंडर रूट किती आहे 38. सो दॅट इज हियर. काय होईल बेटा 15 2 30 29 आणि दॅट 6 दॅट इज 35. So 35 upon under root मध्ये 38 and that is called as the component of vector A along vector B. That is our answer. समजलं पाहिजे, मी तुम्हाला सांगितलं आहे component of vector A along vector B, A cos theta find out करा. component of B वेक्टर बी अलॉन्ग वेक्टर ए दैट इज कॉल्ड काय फाइंड आउट करा, बी कॉस थीटा. ठीक है, तो ये आपको समझ में आना चाहिए. चलिए अभी हम नेक्स्ट क्वेश्चन की तरफ जाएंगे. व्हाट इज दैट नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया आपण. द नेक्स्ट क्वेश्चन चला लवकर रीड करूया आपण. क्या आहे क्वेश्चन यहाँ पे देखा जाए तर मग इथे द अँग्युलर मोमेंटम यल इज अ प्रोडक्ट ऑफ पोझिशन व्हेक्टर आर अँड द लिनियर मोमेंटम पी. आपल्याला दोन व्हेक्टर दिलेत, वी हॅव गिवन. एक दिला आहे पोझिशन व्हेक्टर दॅट इज अ व्हेक्टर आर इज इक्वल टू अँड दॅट व्हेक्टर आर इज इक्वल टू काय दिलं बेटा 3i प्लस 4j प्लस 5k. ओके बेटा, आणि अजून एक वेक्टर दिला आहे, वी हॅव गिवन दॅट वेक्टर इज कॉल्ड वेक्टर पी दॅट इज कॉल्ड लिनियर मोमेंटम. काय दिलं बेटा 2i प्लस 3j प्लस 4k, सॉरी 3i इथे जर पाहिलं आपण तर मायनस इज देअर. सो दॅट इज हिअर 2i मायनस 3j प्लस 4k. ओके, आता मोस्टली आपल्याला काय काढायचं आहे, तर आपल्याला काढायचं आहे अँग्युलर मोमेंटम. आता मोस्टली पाहायला गेलं तर दॅट क्वेश्चन इज डिपेंड अपॉन द टू टॉपिक. एक टॉपिक आपला व्हेक्टर झाला अँड सेकंड वन टॉपिक इज नथिंग बट लॉज ऑफ मोशन, न्यूटन्स लॉज ऑफ मोशन, की ज्याच्यामध्ये आपल्याला अँग्युलर मोमेंटम लर्न करायचं. रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर मोमेंटम विथ रिस्पेक्ट टू टाईम वी गेट दॅट टॉर्क. ही कन्सेप्ट आपल्याला तिथे घ्यायची आहे. मग आपल्याला इथे जर पाहिलं तर दो टॉपिकवरती हा क्वेश्चन आहे. त्यातला एक टॉपिक आपला झाला आहे तो म्हणजे कुठला, की व्हेक्टर आहे, आणि एक टॉपिक आहे तो म्हणजे लॉज ऑफ मोशनमध्ये टॉर्क. आता आपल्याला टॉर्कचा फॉर्म्युला माहीत पाहिजे, सॉरी टॉर्क नाही, मोमेंटमचा फॉर्म्युला माहीत पाहिजे. दॅट इज अ अँग्युलर मोमेंटम. जसं पुढे गेल्यानंतर टॉर्क पण येईल तसं इथं अँग्युलर मोमेंटम पण येईल. अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला काय आहे ते जर माहीत नसेल तर अँग्युलर मोमेंटम यल इज इक्वल टू आर इंटू पी. that is called as the perpendicular distance किंवा radius into linear momentum. that is a vector quantity and it is also vector quantity. जर दोन वेक्टरचा मल्टिप्लिकेशन होऊन वेक्टर आला so that is nothing but we have to use here the cross product. so
सो दॅट इज व्हेक्टर आर क्रॉस व्हेक्टर पी इज इक्वल टू व्हेक्टर यल. याच्यामध्ये कम्युटेटिव्ह लॉ इज नॉट ॲप्लिकेबल, म्हणजे आदली बदली चालणार नाही. तर व्हेक्टर आर क्रॉस व्हेक्टर पी घ्यायचं, व्हेक्टर पी क्रॉस व्हेक्टर आर घ्यायचं नाही आहे. चलो अभी हम यहाँ पे देखा जाए तो आपल्याला काय काढायचं आहे, अँग्युलर मोमेंटम काढायचं, म्हणजे हे काढायचं आहे. हे दोन व्हेक्टर दिलेत म्हणजे नक्कीच आपल्याला वी हॅव टू यूज हियर द डिटर्मिनंट कन्सेप्ट. तो डिटर्मिनंट कन्सेप्ट क्या है देख लो, व्हेक्टर यल इज इक्वल टू व्हेक्टर आर क्रॉस व्हेक्टर पी. आता आपण यांचा डिटर्मिनंट घेऊया. सो दॅट इज हियर डिटर्मिनंट. इथे काय असणार आहे, आय जे के, आय पॉझिटिव्ह, जे मायनस निगेटिव्ह आणि के पॉझिटिव्ह. आता इथे बघ A1 B1 C1, A1 B1 C1, A1 3, B1 4, C1 5. ओके, A2 B2 C2, that is here 2, that is the -3 and that is the 4. चलो अभी हम सॉल्व करेंगे. I इन ब्रैकेट, सो याचा हा रो अँड दॅट कॉलम बिकम हाईट. काय रे बेटा, 4 × 4 दॅट इज अ 16 -3 × 5 दॅट इज अ -15 मायनस प्लस, सो दॅट इज अ +15 मायनस जेचा रो आणि जेचा कॉलम याला हाईट गेलं. काय रे बेटा, 3 × 4 दॅट इज अ 12 मायनस 2 × 5 दॅट इज अ 10. सो दॅट इज हियर 10 प्लस के. सो व्हॉट इज दॅट के, हा झाला त्याचा रो, हा झाला त्याचा कॉलम. क्या बचा बेटा, 3 × -3 दॅट बिकम -9 मायनस 2 × 4 दॅट इज अ 8 दॅट इज अ -8. So look at here beta, what is that, 16 plus 15 that is called as the 31i. Okay, 12 minus 10 that is a +2 and that become -2j, and that is a -8 minus 9 that become the -17. So that is here -17k. हा कोण झाला बेटा, that is the angular momentum. इथे आपण काय कन्सेप्ट यूज केली आहे, क्रॉस प्रोडक्ट. क्रॉस प्रोडक्टसाठी फॉर्म्युला कोणता घेतला आपण, डिटर्मिनंट. ओके, तो ये आपको यहाँ पे समझ में आना चाहिए. इट इज़ अ इंटरेस्टिंग पार्ट. आता आपण पुढे जाऊया नेक्स्ट क्वेश्चनकडे. सो दॅट इज व्हॉट इज दॅट नेक्स्ट क्वेश्चन, द नेक्स्ट क्वेश्चन इज हियर. चलिए अभी हम नेक्स्ट क्वेश्चन की तरफ जाएंगे. तो व्हॉट इज दॅट नेक्स्ट क्वेश्चन, नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, चला रीड करूया आपण. फाइंड द वर्क डन व्हेन द फोर्स ऑफ F इज इक्वल टू 2i + 3j - k अँड द R इज इक्वल टू 3i + j - 4k मीटर. आता असा क्वेश्चन आपण ऑलरेडी सॉल्व केलेला आहे. सो व्हॉट इज दॅट वर्क डन, वर्क डन इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्स इज अ वेक्टर क्वांटिटी, डिस्प्लेसमेंट इज अ वेक्टर क्वांटिटी अँड वर्क इज अ स्केलर क्वांटिटी. सो देअर इज अ डॉट प्रोडक्ट. सो वर्क डन इज इक्वल, सो दॅट इज हियर 2i + 3j - k डॉट वेक्टर यस. वेक्टर यस म्हणजेच कोण आहे इथं, वेक्टर आर, हाच तो आहे. सो दॅट इज कॉल्ड ॲज द 3i + j - 4k. सो A1 A2, अभी यहाँ पे देख लो बेटा, 2A1 3A2, A1 हे B1 आणि हे C1, A2 B2 C2. अभी यहाँ पे देखो 2 × 3, सो दॅट इज हियर 2 × 3 प्लस 3 × 1, ओके, प्लस, so that is here -1 × -4, so that is here 2 × 3 that become the 6 plus 3 × 1 that is the 3 and -1 - 4 that become the -4 minus plus 4, so that is here so 6 + 4 10 + 3 that is a 13 जूल. हे रिलेशन्स आपल्याला इथे समजले पाहिजेत. इजी क्वेश्चन था, याच्यासारखे आपण क्वेश्चन सॉल्व केलेले आहेत. चलिए अभी हम नेक्स्ट क्वेश्चन की तरफ जाएंगे. व्हॉट इज दॅट नेक्स्ट क्वेश्चन, चला बेटा रीड करूया आपण. व्हॉट इज दॅट नेक्स्ट क्वेश्चन, नेक्स्ट क्वेश्चन इज हियर आणि तो म्हणजेच काय, शो दॅट द व्हेक्टर ए is equal to 4i + 5j + 2k and vector b is equal to -3i + 2j + k are perpendicular to each other. आता मी इथे एक तुम्हाला इम्पॉर्टंट ट्रिक सांगतोय, ते म्हणजेच काय, आणि ते म्हणजेच काय, डॉट प्रोडक्ट ऑफ 2 वेक्टर बिकम 0. अगर 2 वेक्टर का डॉट प्रोडक्ट 0 आया तो समझ लेना कि दैट इज नथिंग बट ते वेक्टर हे कसे आहेत रे, परपेंडिकुलर वेक्टर. परपेंडिकुलर रहते, इसका मतलब मैं ऐसे लिख सकता हूँ, वेक्टर ए परपेंडिकुलर टू वेक्टर बी. सो दॅट इज द परपेंडिकुलर वेक्टर. आणि जर आपल्याला असं आलं, सो दॅट इज हियर क्रॉस प्रोडक्ट. सो क्रॉस प्रोडक्ट ऑफ 2 वेक्टर बिकम 0
सो त्यावेळेस समजायचं की ते दोन वेक्टर हे कसे वेक्टर आहेत रे बेटा, पैरेलल वेक्टर आहेत. सो मैं यहाँ पे कैसे लिखूंगा, वेक्टर ए पैरेलल टू वेक्टर बी. आर यू गेटिंग माय पॉइंट. तर आपल्याला त्यांनी काय सांगितलं, शो दॅट द वेक्टर ए इज इक्वल टू 4i + 5j + 2k अँड बी इज इक्वल टू -3i + 2j + k आर परपेंडिक्युलर टू इच अदर. आता हे परपेंडिक्युलर टू इच अदर कधी येतील, ज्यावेळेस त्यांचा डॉट प्रोडक्ट काय आला पाहिजे बेटा, 0. तो चलिए अभी हम डॉट प्रोडक्ट 0 येतो का चेक करूया. तो मग मी इथे घेतो आहे. सो दॅट इज हियर. व्हॉट इज दॅट, मी इथे डॉट प्रोडक्ट घेतो त्यांचा, आणि दॅट डॉट प्रोडक्ट इज नथिंग बट वेक्टर ए dot vector b is equal to, so that is here 4i plus 5j plus 2k dot -3i plus 2j plus k. चलो अभी हम यहाँ पे लेते हैं a1 a2 plus b1 b2 plus c1 c2, a1 b1 c1, a2 b2 c2, 4 into -3 that become the -12, 5 into 2 that become the 10, 2 into 1 that is become the 2, so that become -12 plus 12, so that become the 0. So their dot product is 0. त्यांचा डॉट प्रोडक्ट हा 0 आहे. therefore वेक्टर A is perpendicular to वेक्टर B. समझ में आया बेटा. सो दॅट इज द इंटरेस्टिंग. दिमाग लगा के काम करो. हार्ड काही नाही आहे, पण याचा अर्थ सगळं इझीच असं नाही आहे. वी हॅव टू यूज दॅट माइंड कन्सेप्ट, हे सगळे इंपॉर्टंट है. ठीक है, चलो अभी हम नेक्स्ट क्वेश्चन की तरफ जाएंगे. व्हाट इज़ दैट नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन क्या है बघूया. चलो मैं यहाँ पे पेन सेलेक्ट करता हूँ, तो यहाँ पे हाँ चलो ले लिया. फाइंड द एंगल बिटवीन द वेक्टर, वेक्टर ए इज इक्वल टू i + 3j - 2k अँड वेक्टर बी इज इक्वल टू -2i + j k नाही आहे. यांच्यातला अँगल मी याच्या अगोदर सांगितलं, असा क्वेश्चन पण आपल्याला झालेला आहे याच्या अगोदर. टू फाइंड आउट द अँगल बिटवीन टू वेक्टर वी कॅन यूज द डॉट प्रोडक्ट ॲज वेल ॲज क्रॉस प्रोडक्ट, बट द मोस्ट कन्व्हिनियंट इज अ डॉट प्रोडक्ट. इफ यू डोंट गेट द व्हॅल्यू फ्रॉम द डॉट प्रोडक्ट यू कॅन प्रोसीड फॉर द क्रॉस प्रोडक्ट. ओके, तर आता आपण डॉट प्रोडक्ट घेऊया, अँगलसाठी कन्व्हिनियंट आहे म्हणून. मग आता मी इथे घेतो आहे बेटा, दॅट इज हियर. काय घेतो आहे, वेक्टर ए डॉट वेक्टर बी इज इक्वल टू काय रे बेटा, ए बी कॉस थीटा. ठीक है, सो कॉस थीटा इज इक्वल टू काय रे बेटा, वेक्टर ए डॉट वेक्टर बी अपॉन ए बी. सो दॅट इज हियर. वेक्टर ए काय आहे सांग मला, आय प्लस काय आहे 3j मायनस काय आहे 2k डॉट वेक्टर बी काय आहे -2i प्लस j प्लस 0k. ओके, इट इज नॉट द ओके. सो हे इथे रिलेशन. आता ए मॅग्निट्यूड 1चा स्क्वेअर 1, 3चा स्क्वेअर 9, 2चा -2चा स्क्वेअर 4, सो +4, सो दॅट इज हियर -2चा स्क्वेअर 4, 1चा स्क्वेअर 1, 0चा स्क्वेअर 0. सो दॅट बिकम काय येईल सांग बरं मला, a1 b2 प्लस b1 b2 प्लस c1 c2, 1 सो 1 into -2 दॅट बिकम द -2, 3 into 1 that is called as the 3 plus 3, -2 into 0 that become the 0 upon under root मध्ये that is here 14 आणि under root मध्ये that is here 5. सो इथून आपण पुढे जाऊया. सो cos थीटा इज इक्वल टू -2 + 3 दॅट बिकम द 1. आणि इथे जर पाहिलं आपण तर अंडर रूटमध्ये 14 into 5. सो हे आपल्याला इथं रिलेशन जर बघितलं तर दॅट बिकम द, इथे जर पाहिलं 1/रूटमध्ये काय येईल बेटा 70. एवढंच आन्सर येईल. कॉस थीटा इज इक्वल टू, किंवा फार तर असं येईल, थीटा इज इक्वल टू कॉस इनवर्स 1/√मध्ये इन ब्रॅकेट 1/√मध्ये 70. सो दॅट इज हियर. ही व्हॅल्यू नियर अबाउट 80 to 85च्या डिग्रीमध्ये असेल हे, पण इथनं मोर दॅन सफिशियंट फॉर अस. ठीक आहे, तर हे आपल्याला समजलं पाहिजे. वी हॅव टू फाइंड आउट द थीटा. आपल्याला फाइंड आउट करायचं थीटा, सो वी कॅन यूज हियर द डॉट प्रोडक्ट ॲज वेल ॲज क्रॉस प्रोडक्ट, बट फर्स्टली ट्राय टू गेट द डॉट प्रोडक्ट आणि मग ते नाही जमलं तर क्रॉस प्रोडक्ट. ठीक आहे, तो चलिए अभी नेक्स्ट क्वेश्चन की तरफ जाएंगे. एकदम कॉन्फिडंट पाहिजे. ईच अँड एव्हरी प्रॅक्टिस जेवढी जास्त करताल तेवढी फ्लुएन्सी वाढेल, ॲक्युरसी वाढेल. हे सगळ्यात मेन आहे बेटा. चलिए अभी हम नेक्स्ट क्वेश्चन की तरफ जाते हैं. व्हॉट इज दॅट नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, चला रीड करूया आपण बेटा. सो व्हॉट इज दॅट नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, फाइंड द यम. यम फाइंड आउट करायचं, दॅट इज अ कॉन्स्टंट.
P is equal to 2i plus j plus 2k and Q is equal to mi minus 4j minus 3k are perpendicular. So keep it in mind बेटा, ऐसा क्वेश्चन हमने सॉल्व किया आहे. आता परपेंडिक्युलर म्हणलं की अँगल 90 डिग्री कॉस 90 किती येईल 0, तर आपण इथे काय यूज करूया, डॉट प्रोडक्टच यूज करूया, ते आपल्यासाठी सोपं जाईल. सो दॅट इज हियर काय घेतो मी, वेक्टर P डॉट वेक्टर Q इज इक्वल टू फॉर्म्युला काय येतो बेटा, पी क्यू कॉस थीटा. ओके बेटा, सो वेक्टर P वाटलं मी इथे. सो what is that P? P is here 2i plus j plus 2k dot what is that Q? mi minus 4j minus 3k is equal to pq into cos 90. बेटा cos 90 become that is the 0. ओके, तर आता बघा आपण इथे a1 a2 प्लस b1 b2 प्लस c1 c2. सो 2 इंटू m दॅट इज कॉल्ड इज काय येईल बेटा 2m. 1 इंटू मायनस 4 दॅट बिकम द मायनस 4. 2 इंटू मायनस 3 दॅट बिकम द मायनस 6 इज इक्वल टू काय येईल बेटा 0. सो 2m मायनस 6 minus 4 minus 6 that become minus 10 is equal to 0. So 2m is equal to 10. So m is equal to 10 by 5. So that is 10 by 2. Then the answer become m is equal to क्या आएगा बेटा 5. सो समझ में आया, हे आपल्याला कळालं पाहिजे. कॉन्सन्ट्रेशन आपण डिसाईड करायचं, डॉट प्रोडक्ट वापरायचा आहे, क्रॉस प्रोडक्ट वापरायचा आहे तिथे, का ट्रायंगल लॉ वापरायचा आहे, हे आपल्याला कळालं पाहिजे. सो दॅट इज हियर. चलो अभी हम नेक्स्ट क्वेश्चन की तरफ जाएंगे. व्हाट इज दैट नेक्स्ट क्वेश्चन, व्हाट इज दैट नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन आहे तरी काय हे आपण इथे चेक करूया. वेक्टर A is equal to 2i plus 3j minus k and vector B is equal to 3i plus 2j minus 3k from the adjacent side of the parallelogram. Find the area of the parallelogram. मी तुम्हाला सांगितलं, मैं यहाँ पे भी लिखता हूँ. So that is here area of parallelogram is equal to mod of vector A cross vector B. ओके, मग आता आपण इथे घेऊया बेटा वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी. हा तर आधी घेऊया, मग त्याचा मॉड घेऊया. आपल्याला डिटर्मिनंटचा यूज करावा लागेल, दॅट इज आय जे के, पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह. ओके, वेक्टर ए किती आहे बेटा 2 3 मायनस 1 3 2 मायनस 3. सो दॅट इज हियर काय घेऊया आपण, आय याचा रो हाईड केला, याचा कॉलम हाईड केला. सो दॅट इज हियर काय येईल बेटा मायनस 3 इंटू 3 दॅट बिकम मायनस 9 मायनस मग 2 इंटू मायनस 1 मायनस 2 मायनस मायनस काय येईल बेटा प्लस मायनस जेला जे हा त्याचा रो हाईड केला, हा त्याचा कॉलम हाईड केला. मायनस 3 इंटू 2 दॅट बिकम मायनस 6 अँड मायनस 3 इंटू मायनस 1 मायनस 3 मायनस मायनस काय येईल बेटा प्लस 3 प्लस इथे घेतो मी केचा रो अँड केचा कॉलम हाईट केला. 2 इंटू 2 दॅट बिकम द 4 माइनस 3 इंटू 3 दैट बिकम द 9. ओके, सो चलिए अभी हम सॉल्व करेंगे. माइनस 9 प्लस 2 दैट बिकम द माइनस 7i माइनस 6 प्लस 3 दैट बिकम द माइनस 3 माइनस माइनस प्लस 3j. ओके, प्लस 4 माइनस 9 दॅट इज अ माइनस 5k. हा काय झाला बेटा वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी. पण आपल्याला हे नाही काढायचं, आपल्याला त्याचं मॉड काढायचं आहे. सो मॉड ऑफ दॅट वेक्टर ए क्रॉस वेक्टर बीचा मॉड काढायचा. कसा निघणार अंडर रूटमध्ये. सो दॅट इज हियर व्हॉट इज दॅट अंडर रूटमध्ये 7चा स्क्वेअर किती येईल बेटा 49 प्लस 3चा स्क्वेअर किती येईल बेटा 9 प्लस 5चा स्क्वेअर किती येईल बेटा 25. सो दॅट इज हियर. मग आता याचा आन्सर किती येईल. सो दॅट इज हियर आणि हे किती येईल 50 प्लस 25 आपण जर घेतलं तर 75 पण हे 50 नाही 49 म्हणजे 74 प्लस 9 74 प्लस 9 दॅट इज कॉल्ड ॲज द 83 अँड दॅट इज हियर 83 आहे. म्हणजे आपण याला जर पाहिलं तर 81 असतं तर 9 आलं असतं. सो वी कॅन से लाईक दॅट इज अ 9.1 किंवा 9.2 आणि एरिया आहे म्हणून युनिट काय वापरूया आपण मीटर स्क्वेअर. दॅट इज कॉल्ड ॲज द एरिया ऑफ पॅरलेलोग्राम. जर आपल्याला याच्याच हे दोन वेक्टर आणि एरिया ऑफ ट्रायंगल काढायला सांगितलं असतं तर याला आपण काय केलं असतं बेटा हाफ केलं असतं. कारण आपल्याला माहिती आहे मॉड ऑफ वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी आणि त्याला डिवायडेड बाय 2 केलं तर आपल्याला मिळणार आहे एरिया ऑफ ट्रायंगल. ठीक है, तो ये रिलेशंस आपल्याला इथे समजले पाहिजेत. तो चलिए अभी हम नेक्स्ट क्वेश्चन की तरफ जाएंगे. व्हाट इज दैट नेक्स्ट क्वेश्चन.
नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, चला आपण बघूया इथे क्या आहे नेक्स्ट क्वेश्चन. सो a force of F is equal to 9I plus 2J minus 3K Newton acts on a particle whose position represent to the origin O and the internal reference frame is given by I minus 4J plus 2K meter. Find the torque acting on the particle. आता इथे पण बघ बेटा टॉर्क आला आणि वेक्टर. दॅट क्वेश्चन इज डिपेंड अपॉन द टू टॉपिक. नंबर वन म्हणजे कोणता आहे वेक्टर आणि नंबर 2 म्हणजे कुठला आहे लॉज ऑफ मोशन जो आपण पुढे घेणार आहेत. मग आता टॉर्कचा फॉर्म्युला असतो तरी काय, तर टॉर्कचा फॉर्म्युला मी इथे घेतो. टव इज इक्वल टू परपेंडिक्युलर डिस्टन्स इंटू फोर्स. परपेंडिक्युलर डिस्टन्स इट इज अ वेक्टर, फोर्स इट इज अ वेक्टर आणि टॉर्क ऑल्सो इट इज अ वेक्टर. तर कोणता प्रोडक्ट येईल बेटा, क्रॉस प्रोडक्ट इज देअर. आपल्याला फाइंड द टॉर्क ॲक्टिंग ऑन द पार्टिकल. टॉर्क काढायचं आहे म्हणजे नक्कीच आपल्याला इथं डिटर्मिनंटचा यूज करावा लागेल. परत इथं डिटर्मिनंट घेतो दॅट इज द आय, इथे घेतो जे, इथं घेतो के, प्लस मायनस प्लस. सो दॅट इज हिअर 9, हे 2, हे -3, 1 -4 2. सो दॅट इज हिअर. आता इथे जर पाहिलं आपण, सो आय इन ब्रॅकेट हा रो आहे आणि हा कॉलम आहे. 2 × 2 दॅट बिकम द 4 -4 -3 दॅट बिकम द +12 अँड दॅट इज हिअर मायनस, कारण हा मायनस फॉर्म्युलाचा आहे. मायनस जेला जे घेतला हा त्याचा रो झाला, हा त्याचा कॉलम झाला. 2 × 9 दॅट बिकम द 18 मायनस 1 × -3 दॅट बिकम -3 मायनस +3. ओके बेटा, प्लस इथं घेतो मी दॅट इज द के. आता इथं मी के घेतो आहे तर हा केचा रो आहे आणि हा केचा कॉलम आहे. हाईड केला तर -4 × 9 सो दॅट इज कॉल्ड -13. सो -36 नॉट द 13, 36 मायनस. आणि इथे जर बघितला 1 × 2 दॅट बिकम दॅट -2 इथे घेऊया. सो व्हॉट इज दॅट बिकम 4 - 12 दॅट इज कॉल्ड ॲज द -8I. ओके, 18 + 3 दॅट इज अ 21 दॅट इज अ -21J आणि -36 - 2 दॅट बिकम -38K. हा कोणता व्हेक्टर झाला बेटा, इट इज अ टॉर्क. आणि टॉर्कचा फॉर्म्युला वेक्टर आर क्रॉस वेक्टर एफ. कोणता प्रोडक्ट यूज़ किया अपन, क्रॉस प्रोडक्ट. ठीक है, तो ये आपको यहाँ पे समझ में आना चाहिए. चलिए अभी हम नेक्स्ट क्वेश्चन की तरफ जाएंगे. व्हाट इज दैट नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे आपण इथे चेक करूया बेटा. चलो 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 नेक्स्ट क्वेश्चन की तरफ. व्हाट इज दैट नेक्स्ट क्वेश्चन. शो दैट vector P is equal to I plus 2J plus 3K and vector Q is equal to 2I plus 4J plus 6K are parallel. मी तुम्हाला सांगितलं आहे जर क्रॉस प्रोडक्ट 0 आला तर ते पॅरलल आहेत आणि डॉट प्रोडक्ट 0 आला तर तो कोण आहे तर बेटा परपेंडिक्युलर आहेत. इथे पॅरलल दाखवा सांगितलं म्हणजे आपण क्रॉस प्रोडक्ट घेऊया आणि क्रॉस प्रोडक्ट 0 आला की बिंदास आपण समजूया की तो कोण आहेत बेटा पॅरलल आहेत. तो मैं यहाँ पे लेने जा रहा हूँ दैट इज कॉल्ड एज द वेक्टर P क्रॉस वेक्टर Q इज इक्वल टू, यहाँ पे क्या आएगा I, इथे J, इथे K, इथे प्लस, इथे माइनस, इथे प्लस. इथे काय आलं रे 1, इथे 2, इथे 3, इथे 2, इथे 4, इथे 6. सो दॅट इज हिअर. इथे I घेतो मी I, हा झाला रो, हा झाला कॉलम. तो 2 × 6 दॅट बिकम द 12 -12. व्हेरी गुड. यहाँ पे देख लो -J हा झाला त्याचा रो, हा झाला कॉलम. हाईड केला 6 × 1 दॅट इज अ 6 -2 × 3 दॅट बिकम द 6 प्लस K. तर हा झाला त्याचा रो आणि हा झाला त्याचा कॉलम. राहिले शिल्लक 4 क्रॉस मल्टिप्लाय 4 × 1 दॅट इज अ 4 मायनस दॅट बिकम दॅट 4. ओके, सो 12 - 12 दॅट इज कॉल्ड ॲज द 0I मायनस. आता इथे जर पाहिलं तर 0J आणि इथे काय झालं बेटा 0K. इथं मायनस लावा किंवा प्लस लावा म्हणजे मी इथं असं म्हणू शकतो वेक्टर P क्रॉस वेक्टर Q ची व्हॅल्यू किती आली रे बेटा 0. देअरफॉर वेक्टर P इज पॅरलल टू वेक्टर Q. हे दोन्ही एकमेकाला कसे तर बेटा पॅरलल आहेत. आणि जर समजा डॉट प्रोडक्ट 0 आला असता तर ते काय आले असते बेटा परपेंडिक्युलर. ओके, आर यू गेटिंग माय पॉईंट. बहुत इंटरेस्टिंगमध्ये एकदम डिटेलमध्ये सांगतो प्रत्येक स्टुडंटला. सो चलिए अभी नेक्स्ट क्वेश्चन की तरफ जाएंगे. व्हाट इज दैट नेक्स्ट क्वेश्चन. सो व्हाट इज दैट नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बघा बरं इथे.
वेक्टर आर इज इक्वल टू वेक्टर पी प्लस क्यू अँड पी क्यू आर, देन फाइंड आउट द अँगल बिटवीन वेक्टर पी अँड वेक्टर क्यू. आता हा क्वेश्चन आपण डॉट प्रोडक्टने सॉल्व्ह करू शकतो आणि ट्रायंगल लॉ पण यूज करू शकतो, पण आपण ट्रायंगल लॉचा यूज करूया. ट्रायंगल लॉमध्ये काय असतं बेटा, वेक्टर आर इज इक्वल टू अंडर रूटमध्ये पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस 2pq आणि इथं काय घेऊया बेटा, कॉस थीटा. आता सगळ्यांना आपण पीच म्हणूया, सो दॅट इज इयर पी. सो हे आपल्याला कळायला पाहिजे. आपल्याला इथे जर पाहिलं आपण तो दॅट इज द इम्पॉर्टंट, इथे आपण याचं मॅग्निट्यूड काढतो आहे, म्हणजे आपल्याला इथे काढायचं आहे आर. आता इथे आरच्या ठिकाणी पी स्क्वेअर इज इक्वल टू काय रे बेटा, पी स्क्वेअर प्लस काय घेऊया रे, क्यू स्क्वेअर. सो दॅट इज इयर क्यू स्क्वेअर प्लस 2p स्क्वेअर कॉस थीटा. ठीक है, अभी यहाँ पे देख लो बेटा, पी स्क्वेअरला पी स्क्वेअर, इथे काय येईल रे बेटा, क्यू स्क्वेअरच्या ठिकाणी पण पी स्क्वेअर प्लस पी स्क्वेअर दॅट इज अ 2p स्क्वेअर प्लस काय येईल रे बेटा, 2p स्क्वेअर दॅट इज अ कॉस थीटा. सो पी स्क्वेअर इज इक्वल टू 2p स्क्वेअर कॉमन इन ब्रॅकेट 1 प्लस कॉस थीटा. सो दॅट पी स्क्वेअर अँड पी स्क्वेअर गेट कॅन्सल, 1 प्लस कॉस थीटा इज इक्वल टू, हे इकडचं मल्टिप्लाइड इकडे डिवाइड किती येईल रे बेटा, 1/2. देअरफॉर कॉस थीटा इज इक्वल टू, इधर का प्लस तिकडे काय झालं बेटा मायनस, तर हे 1/2 मायनस 1. सो कॉस थीटा इज इक्वल टू -1/2, म्हणजे थीटाची व्हॅल्यू किती दिली आहे रे बेटा आपल्याला, 120 डिग्री. दैट इज आवर आंसर. चलिए अभी हम नेक्स्ट क्वेश्चन लेते हैं बेटा. व्हाट इज दैट नेक्स्ट क्वेश्चन, कैलकुलेट. सो काय आहे क्वेश्चन, calculate vector a dot b if two vector of the magnitude 6 and 4 inclined at an angle 60 degree. बहुत आसान है. वेक्टर a डॉट वेक्टर b इज इक्वल टू काय येईल बेटा, ए बी कॉस थीटा. बेटा a की वैल्यू कितनी है 6 इंटू बी की कितनी है 4 इंटू कॉस कितना है 60, कॉस 60 किती असतं बेटा 1/2. सो दॅट अँड दॅट गेट कॅन्सल, दॅट इज अ 2 अँड दॅट इज कॉल्ड ॲज द 12. हा त्याचा काय झाला बेटा, डॉट प्रोडक्ट. ठीक है, ओके. सो दॅट इज हियर. चलिए अभी हम नेक्स्ट क्वेश्चन की तरफ जाते हैं. सो नहीं, एक्चुअली दैट इज़ द फाइनल. तो ये आपको यहाँ पे समझ में आना चाहिए. प्रत्येक क्वेश्चन में एकदम डिटेलमध्ये घेतो, या तो 2 या 3 लेक्चर में अपना टॉपिक कंप्लीट हो जाएगा. मोस्ट ऑफ प्रॅक्टिस घेतो आपण, MCQ प्रॅक्टिस घेतली आहे. परत आपण जर बघितलं तर क्वेश्चनची प्रॅक्टिस घेतली आहे. व्हरायटी ऑफ दैट क्वेश्चंस आर कंसिडर. 1 या 2 लेक्चर में अपना टॉपिक खत्म हो जाएगा. तो ठीक है, तो आज के लिए इतना ही काफ़ी है. सो पैकअप.